2 वेळा लाल बैलाला हरिभाऊने लय हाणला. ते विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात राहिलं. मग परत दुसरं सूत्र दिलं कोणतं? आता हा झाला टोटल सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया जर काढायचा झाला क्युबॉइडचा तर काय आहे? तुम्हाला फॉर्म्युला माहितीये, 2h इन ब्रॅकेट l प्लस बी. आता याला काय म्हणणार? 2 बार बोल हरी लय भारी. 2 बार बोल हरी लय भारी. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी सुरेश पाठक. विद्यार्थ्यांनो, गणित विषय खरंच अवघड आहे का? असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर बहुतेक विद्यार्थ्यांचं उत्तर असतं हो सर, गणित विषय अवघड आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, गणित विषय अवघड नाहीये. या विषयाविषयी आपल्या मनामध्ये आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणानं भीती निर्माण केली आहे. आणि जेव्हा आपण एखाद्या वस्तूला घाबरतो, एखाद्या गोष्टीला घाबरतो, आपण सतत त्याच्यापासून दूर जायचा प्रयत्न करतो. अगदी गणिताच्या बाबतीत सुद्धा आपल्या बाबतीत हेच घडलंय. आपण काय करतो? इझी रिपीटेड, हार्ड पार्ट ओमिटेड. इन दिस वे द सिलेबस ऑफ अदर सब्जेक्ट्स आर कम्प्लिटेड. नेमकं मी काय म्हटलं तुम्हाला कळालं असेल. पण आपल्याला हा विषय जर सोपा करायचा असेल तर आपण नेमकं काय करणार? कोणताही विषय आपल्याला जर सोपा करायचा असेल तर मुळात त्याचा बेसिक पार्ट आपला परफेक्ट असणं गरजेचं आहे. तुम्ही कोणत्याही वर्गातले विद्यार्थी असू द्या, तुम्ही महाविद्यालयीन विद्यार्थी असू द्या किंवा शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी असू द्या किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी असू द्या, तुम्हाला कोणताही विषय शिकताना त्याचा बेसिक पार्ट परफेक्ट आत्मसात केलेला असणं गरजेचं आहे. मग आता गणिताविषयी सुद्धा बऱ्याच वेळा ही गोष्ट आपण पाहतो की खूप जणांच्या बाबतीत त्यांना अभ्यास करायचा असतो. कारण लक्षात घ्या, कोणताच तज्ञ, कोणत्याही क्षेत्रातला तज्ञ हा सुरुवातीला नवशिक्याचा असतो, बरोबर? मग आता प्रत्येकाला असं नवशिक्या व्हावं वाटतं, पण कळत नाही नेमकी सुरुवात करावी कुठून. खूप जण सांगतात की याचा बेसिक पार्ट कच्चा आहे. पहा, तो विद्यार्थी विचार करतो, माझा बेसिक पार्ट कच्चा आहे, नेमकं मी काय शिकू? खूप मोठे पुस्तकं अवतीभोवती उपलब्ध असतात. मग नेमकं कोणतं पुस्तक मी उपयोगात आणू? बरोबर? असे प्रश्न तुम्हालाही जर एखाद्या वेळेस पडत असतील तर तुमच्या ह्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीच आपण ध्यास गणिताचा हे चॅनल चालू केलेले आहे. मला तुम्हाला या पहिल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही महत्वाच्या गोष्टी सांगायच्या. नेमक्या कोणत्या? तर गणित विषय सोपा करण्यासाठी नेमकं आपण काय काय केलं पाहिजे? तर बेसिक पार्ट समजावून घेतला पाहिजे. मग आता हा बेसिक पार्ट नेमका कोणता? या चॅनलवरच्या दररोज रात्री 7:30 वाजता जो व्हिडिओ येणार आहे, अर्थात गणित आणि विज्ञान हे 2 विषय घेऊन, ते विषय जर तुम्ही व्यवस्थित शिकले तर तुमचा बेसिक पार्ट पूर्णपणे परफेक्ट होणार आहे. तुमचा लूज झालेला कॉन्फिडन्स त्यातून पुन्हा एकदा तुम्ही आत्मसात करणार आहे. दुसरा मुद्दा, विषय शिकायचा कसा? मग आपण एखादी गोष्ट पहा, तुम्हाला कोणतीही वस्तू तुमच्या परिचयाची, समजा मी म्हटलं घरामधला टेलिव्हिजन सेट, तर तुमच्या घरी ज्या प्रकारचा टेलिव्हिजन सेट उपलब्ध आहे तो तुमच्या नकळत डोळ्यासमोर येतो. डोळे बंद करा, आपोआप ज्या वस्तूचं आपण नाव घेतोय ती वस्तू तुमच्या डोळ्यासमोर येऊन जाते. मग मॅथ शिकताना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं शिकत जायचंय, प्रत्येक भाग याच पद्धतीने शिकत जायचा आहे की नाव घेतलं तर तो डोळ्यासमोर आला पाहिजे. मग बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं सर हे आमच्या लक्षातही राहत नाही, मोठमोठाले फॉर्म्युले वगैरे. मग आम्ही क्लासेसमध्ये मागच्या काही वर्षांपासून जो प्रयोग करतो, तसा 20 वर्षापासून मी शिकवतोय. पण हे जे प्रयोग आहेत जे मागच्या काही 10-12 वर्षांपासून आम्ही करतोय, नेमके कोणते? तर गणितातले जे अवघड फॉर्म्युले आहेत, ज्या अवघड संकल्पना आहेत, त्या लक्षात ठेवण्यासाठी नित्य जीवनातल्या घडामोडींची सांगड त्याच्यासोबत घालायची. नेमकी कशी? तुम्हाला साधं सोपं एक वाक्य मी सांगतो. 2 वेळा लाल बैलाला हरिभाऊने लय हाणला. हे वाक्य तुम्हाला माझ्याच एका दुसऱ्या चॅनलवर सुद्धा ऐकायला मिळेल. 2 वेळा लाल बैलाला हरिभाऊने लय हाणला. आता हे वाक्य ऐकल्यानंतर मनात प्रश्न पडेल, सर मॅथमॅटिक्स शिकवायलेत का मराठी शिकवायले? बरोबर? पण लक्षात घ्या, मी ज्या पद्धतीनं बोललोय त्या पद्धतीनं लिहितो. 2 वेळा म्हणजे 2 लिहिलं, ब्रॅकेटमध्ये लिहिणार लाल बैलाला हरिभाऊने लय हाणला. किंवा तुम्ही जर हिंदी भाषिक असाल
तर तुम्ही असंही म्हणू शकता, 2 बार लाल बैल को हरी भाऊ ने हात लगाया. कोणतंही वाक्य म्हणा. आता जे विद्यार्थी 8वी किंवा 8वीच्या वरच्या वर्गातले अर्थात स्टेट बोर्डचे आणि सीबीएसईचे जर असतील तर अगदी 6 स्टँडर्डच्या नंतरचे, त्यांना ही गोष्ट लगेच लक्षात आली असेल. काय आहे हे? ह्या आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूबॉइड. क्यूबॉइड म्हणजे काय? मराठीत याला आपण काय म्हणतो? इष्टिका चितीचे एकूण प्रस्थफळ. मग इष्टिका चिती म्हणजे काय? तर क्यूबॉइड. आता पुन्हा प्रश्न पडला, क्यूबॉइड म्हणजे काय? तर आपल्या तुम्ही आता ज्या मोबाईल मधून हा व्हिडिओ पाहत आहात, त्या तो मोबाईल ज्या बॉक्स मध्ये आला होता, तो बॉक्स कोण आहे? क्यूबॉइड. इष्टिका चिती किंवा आपल्या घरामधली काडीपेटी, कोणत्याही प्रकारचा आपण बॉक्स विचारात घेतला तर तो कोणत्या आकाराचा असतो? क्यूबॉइड. मग याचा टोटल सरफेस एरिया काढायचं की सूत्र बऱ्याच विद्यार्थ्यांच्या लक्षात राहत नव्हतं. क्लासेसमध्ये मी हे अनुभवलं, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा फॉर्म्युला लक्षात ठेवायला अवघड जातं. मग त्यांना त्याचं रूप कसं दिलं? 2 वेळा लाल बैलाला हरिभाऊने लय हाणला. ते विद्यार्थ्यांच्या लगेच लक्षात राहिलं. मग परत दुसरं सूत्र दिलं, कोणतं? आता हा झाला टोटल सरफेस एरिया. कर्व्ड सरफेस एरिया जर काढायचा झाला क्यूबॉइडचा तर काय? तुम्हाला फॉर्म्युला माहितीये, 2h इन ब्रॅकेट L प्लस बी. आता याला काय म्हणणार? 2 बार बोल हरी लय भारी. 2 बार बोल हरी लय भारी. किंवा लगेच आपण तिसराही फॉर्म्युला पाहू, व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड. मग याचा फॉर्म्युला काय? L इंटू बी इंटू एच. लाल बैलाला हाणलं. लाल बैलाला हाणलं. साधे सोपे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी या पद्धतीने आपण जाऊ शकतो. मग तुम्ही जर या पद्धतीने अभ्यास केला तर निश्चित सांगतो हा विषय तुम्हाला सोपा वाटणार आहे. अजून तिसरा महत्वाचा मुद्दा आपण समजावून घेताना विद्यार्थ्यांना काय असतं पहा, काही विशिष्ट भागाला स्ट्रेस देणं गरजेचं असतं. की काही विशिष्ट भाग असतो, कुठल्याही पुस्तकामध्ये ते वाक्य, छोटे छोटे वाक्य तुम्हाला लिहिलेले सापडत नाहीत, पण तो भाग समजावून घेणं हे खूप गरजेचं आहे. एक उदाहरण द्यायचं झालं त्याचं हे, तर लक्षात घ्या, कोणत्याही पुस्तकात तुम्हाला असं लिहिलेलं दिसत नाही की संख्येच्या डिनॉमिनेटर मध्ये किंवा संख्येच्या संदर्भात 3 ठिकाणी 1 हा अंक असतो. कुठं लिहिलेलं दिसतं का? असं प्रत्यक्षात वाचण्यात आलेलं वाक्य आहे का? पण ज्यावेळी आपण रॅशनल नंबर वगैरे विचारात घेतो त्यावेळी दिलेला नुसता अंक आहे. समजा आता ही मी 17चं एक्झाम्पल लिहिलं, 25. हा रॅशनल आहे की नाही, परिमेय संख्या आहे की नाही, हे जर आपल्याला ठरवायचं तर काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो, याचं डिनॉमिनेटर नेमकं काय? पण जर तुम्ही शिकत असताना, नंबर्स वगैरे शिकत असताना ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवली असती की संख्येच्या सोबत 3 ठिकाणी 1 हा अंक असतो, तर तुम्हाला ही अडचण आली नसती. बरोबर? मग शिकत असताना काही विशिष्ट भागाला तुम्हाला काय करणं गरजेचं आहे? व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं असतं, जेणेकरून त्याचा जेव्हा केव्हा आपल्याला यूज करायचा ते आपल्याला सोपं होतं. आता काहींना प्रश्न पडला असेल की सर 3 ठिकाणी एक कुठं असतो? बरोबर? एक असतो पहा हा डिनॉमिनेटर मध्ये, दुसरा असतो पॉवर मध्ये आणि तिसरा असतो मल्टिपल मध्ये. 1 into any number 5 is equal to 5, 17/1 equal to 17, 25 raised to power 1 is equal to 25. लक्षात येतं? 1 कुठं होता? डिनॉमिनेटर मध्ये होता. 1 पॉवरच्या रूपात होता. 1 मल्टिपल मध्ये होता. याच्यानंतर अजून महत्वाची गोष्ट कोणती आहे? जो भाग आपण शिकलोय, आपण काय करतो पहा, फक्त प्रॅक्टिस सेट आणि एक्झाम तेवढाच फक्त विचार करतो. तेवढा विचार न करता जर समजा आता तुम्ही 6 स्टँडर्डचे विद्यार्थी आहेत तर 5वी पर्यंत तुम्ही जेवढा भाग आत्मसात केलेला आहे तो तुमच्या व्यवस्थित लक्षात आलेला असणं खूप खूप गरजेचं असतं. मग यात आता जास्त वेळ तुमचा घेत नाही. या पहिल्या व्हिडिओमध्ये मुख्य मुद्दा सांगतो. या चॅनलच्या माध्यमातून ज्या ज्या विद्यार्थ्यांना गणिताविषयीची भीती वाटते, गणित आणि सोबत विज्ञान नाव जरी असलं ध्यास गणिताचा, तरी सुद्धा 2 महत्वाचे विषय गणित आणि विज्ञान मराठी आणि इंग्रजी भागामध्ये, दोन्ही भाषेमध्ये, सॉरी भागामध्ये नाही भाषेमध्ये जर तुम्हाला शिकायचे असतील तर तुम्ही
या चॅनलवर संध्याकाळी 7:30 वाजता जो मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तो अगदी नियमितपणानं पाहणं विद्यार्थी मित्रांनो गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनो, आपल्या घरामध्ये आणलेले गहू व्यवस्थितपणे पहा. आपण समजा 1 क्विंटलभर गहू आणले, काय करतो रे, एकेच दिवशी सगळ्या गव्हाच्या पोळ्या खाऊन टाकतो का? निश्चित नाही. दररोज थोडा थोडा थोडं थोडं करत 4-6 महिन्यानंतर आपल्या लक्षात येतं आपल्या घरामधले गहू संपलेले. बरोबर? अगदी अशाच पद्धतीनं तुम्ही जर इथं दररोजचे 15 मिनिटं दिलेत आणि जो काही भाग शिकवला जातो तो अगदी व्यवस्थित वाटल्यास तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये सुद्धा एक स्वतंत्र नोटबुक करून त्यात लिहून घेऊ शकता. 1 महिन्यानंतर 2 महिन्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मॅथमॅटिक्सचा खूप काही भाग मी आत्मसात केलेला आहे, खूप काही भाग मी शिकलेलो आहे. बरोबर? मग आपण भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. ओके, धन्यवाद.